अभिजित दिपकेंच्या आई वडिलांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करायची मागणी केली आहे। सोनम वांगचुक यांना ताब्यात घेत आंदोलन दडपल्याचा आरोप त्यांनी केलाय। यावेळी मुलाच्या समर्थनार्थ आपणही उपोषणात सहभागी होऊ असं अभिजित दिपकेंच्या आई वडिलांनी म्हटलंय। तसंच सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधून योग्य निर्णय घ्यावा आणि त्यांच्या भावना समजून घेत आंदोलनात सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी भावनिक विनंती दिपकेंच्या पालकांनी केली आहे। त्याच्यानंतर त्यांनी काय करायला काय पाहिजे होतं करायचं होतं ना। काय तिथं काय हाणामारी नव्हती, शिव्या गाळ्या नव्हत्या का, कोणतं वाईट शब्द पोरे बोलत नव्हते, काहीच नव्हते। मस्त चालू होतं त्यांचं आणि सर्वजण आता त्यांना जास्त प्रोत्साहनही देत होते। चिरडून टाकलं सकाळी सरांना गपचूप नेलं ना। आता करा, सरांनी कालच सांगितलं ना सगळं चांगले आहे बाबा, मी 20 तारखेपर्यंत मला काही होणार नाहीये, पण तुम्ही हे करा म्हणे, आंदोलन सुरू ठेवा म्हणे। सरांनी सांगू नये यांनी सकाळी सरांना उचलून नेलं म्हणजे। तसं जर अभिजित बाबत झाल्यावर आम्ही काय करणार आहे? आज बघू त्याचं काय होतं, तर आम्ही उद्या रविवारी जाणार ना। मग हो, बसणार त्याच्यासोबत। लेकरासाठी तेवढं तर करावंच लागणार ना आता। लोकशाहीमध्ये भारतीय लोकांची चूक आहे, त्यांनी अशा व्यक्तीला निवडून दिले की ज्याला कुटुंब नाही, मूल नाही आणि त्याला संसाराचा कुठलाही व्याप नाही। त्याला संसारामध्ये ज्या काय गोष्टी लागतात, ज्या कुटुंबामध्ये ज्या गोष्टी लागतात, त्याला त्या गोष्टीचं काही देणं घेणं। आता मी कुणाच्या बापाला घेणार नाही। लोकशाही मार्गाने मला जे काय त्याच्या वडील म्हणून त्याला सपोर्ट करायचा आहे ते मी सपोर्ट करणार आहे। आणि मी या भारतीय समाजाला सुद्धा आवाहन करणार आहे की तुम्ही सुद्धा रस्त्यावर यायला पाहिजे। किती दिवस घेऊन जीवन जगणार आहे तुम्ही आणि कशासाठी घ्यायचं? जे सत्यासाठी आम्ही आता लढणार। माझ्या मागे कुणी येऊ नाही, मला तर माझ्या मुलाच्या पाठीमागे